प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यू स्किप न करता बघा. आजच्या भागामध्ये विजयचा आणि रम्याचा बघण्याचा कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे ते दोघं एकमेकांना बोलून बाहेर येतात आणि त्यांना सगळेजण विचारतात. मानिनी खूप हसत म्हणते की दोघं एकमेकांना पसंत आहे ना, मग फिक्स करायचं का लग्न. जीवा खूप छान पद्धतीने विजयकडे बघत असतो आणि नंदिनी पण. नंतर मानिनी म्हणते की काय करायचं, मग लग्न फिक्स करायचं सांगा ना. विजय म्हणत असतो हो, पण त्याआधी माझी एक अट आहे. कारण आपण आता साखरपुडा करून घेऊया आणि लग्न आम्ही 8 महिन्यांनी करणार आहोत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर अगदी प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि त्यांना असा विचार पडतो की विजय असा का म्हणत असेल. पण मानिनी म्हणते तुमच्या होणाऱ्या बायकोला चालेल का, नाही तर तिला जर घाईघाईत लग्न करायचं असेल तर आम्ही काही नाही करू शकत. नंतर तो म्हणतो हो, रम्याचंच असं म्हणणं आहे. आम्हाला त्या वेळामध्ये आम्हाला दोघांना वेळ घालवता येईल आणि लग्नानंतर प्रेम होईलच, पण त्याआधी आम्हाला सोबत शॉपिंग करायची, सोबत डिनरला जायचंय, खूप गप्पा मारायच्या आहे. मानिनी म्हणते अरे वा, काही हरकत नाही मग. आणि सगळे एकमेकांना पेढा भरवत असतात. नंतर विजय वसुआत्यांच्या आणि सगळ्यांच्या पाया पडतो. वसुआत्यांना तर विजय खूप आवडला आहे आणि वसुआत्यांनी खूप छान निर्णय घेतला आहे. वसुआत्यांना आता असं वाटतं की रम्याने पारचा विचार सोडून विजयचा विचार करायला हवा. नंतर रूममध्ये आल्याच्या नंतर काव्याला तिच्या बेस्ट फ्रेंडची खूप आठवण येते आणि ती म्हणत असते ही खारुताई अनिशा काय करत असेल, कुठे बिजी असेल, आणि ती तिला फोन लावते. अनिशा खूप तुटक बोलत असते. आता यांचं काय झालंय हे आपल्याला पुढील भागामध्ये बघायला मिळेलच, पण त्यासाठी आपल्याला थोडा सस्पेन्स ठेवावा लागेल. नंतर अनिशा तिच्याशी खूप तुटक बोलते आणि काव्या म्हणत असते अगं बाई, किती दिवस झाले मी तुला असाच फोन करायची, पण तू तर आता मला पुरती विसरली आहेस. अगं, मला माझ्या आयुष्यात घडलेल्या काही गोष्टी सांगायच्या आहेत तुला, खूप काही बोलायचं आहे. अनिशा म्हणत असते नको, जाऊ दे, तू तुझ्या आयुष्यात बिझी आहे ना, मग माझ्याकडे नको लक्ष देऊ आता. काव्या म्हणत असते अगं अशी काय, आपण किती बोलायचो ग, आपल्याला एक दिवस नाही बोललं तर आपला दिवस जात नव्हता, आणि तू आता अशी का वागतीये. अनिशा म्हणत असते अगं मी कामात आहे, ठेवू का फोन. काव्या म्हणत असते अगं काय ग, थांब, मी आता ना तुझ्या घरीच येते. मग तर तू कुठे जाणार नाही ना, आणि तू मला थांबवू शकणार नाही. अनिशा म्हणत असते अगं मी त्या त्या जुन्या घरातून नव्या घरामध्ये शिफ्ट झाली आहे, त्यामुळे तू तिकडे कुठे जाऊ नकोस मला शोधायला. नंतर काव्या म्हणते अगं बाई, तू हे एकटीने का केलंस, मला सांगायचं ना, मी आले असते मदतीला. अनिशा म्हणते नाही आली तेच खूप छान झालं. नंतर काव्या फोन ठेवते आणि विचार करत असते. नंतर पार्थ तिकडे काव्यासाठी मसाला दूध घेऊन येतो. पार्थ खूप खूप काळजी घेतोय काव्याची आणि खूप प्रेम पण करतो तिच्यावर. नंतर पार्थ म्हणत असतो घ्या ना काव्या. काव्या म्हणत असते काय गरज होती देशमुख या सगळ्यांची, आणि तुम्ही उगाच कष्ट घेता, उगाच काही गरज नसताना दूध घेऊन आलात. पार्थ म्हणत असतो हो, कधी कधी दूध पण घ्यायला हवं, रोज रोज कॉफी घेऊन काय काय मिळतं त्या कॉफीमधून, दुधातून तरी प्रोटीन मिळतं. नंतर काव्या विचारच करत असते की आपण अनिशाला भेटायला जायचं का पार्थ उद्या. अनिशा खूप तुटक वागली माझ्यासोबत. इकडे वसुआत्या आणि रम्याचा सीन घेतला आहे. वसुआत्यांना खूप आनंद झाला आहे की यांची एंगेजमेंट होणार आहे म्हणून. वसुआत्या म्हणतात का रम्या, तुला सांगू का, तू खूप सुंदर दिसत होती बाळा साडीमध्ये, आणि एका आईचं स्वप्नच असतं की आपल्या मुलीला छान स्थळ यावं आणि कांद्या पोळ्याचा कार्यक्रम, छान असं लग्न व्हावं. इकडे रम्या म्हणत असते अगं आई, तू हे स्वप्न बघणं सोडून दे बरं. मी काही पार्थचा विचार मनातून काढून टाकणार नाहीये. मी शेवटी पार्थचीच होणार आहे. रम्या पार्थ देशमुख. माझ्या पुढे आयुष्यात कधी नाव लागेल ना, ते फक्त पार्थच लागेल. नंतर वसुआत्यामध्ये अगं, तू हा विषय सोडून दे ना आणि नवीन आयुष्याला सुरुवात कर, जशी की पार्थने केली. रम्या आता तिच्या आईवर खूप चिडते आणि म्हणते तुला काही कळत नाही.
हा जो विजय आहे ना ते एक प्याद म्हणून वापरणार आहे मी. वसू आत्या म्हणते, काय ह्या मुलीच्या डोक्यात खूळ घुसलं, एवढं छान स्थळ आलंय आणि तरी हिचं वेगळंच सुरू असतं. इकडे पार्थ आणि नंदिनी पण याच विषयावर डिस्कस करत असतात. आता हे रात्री दोघेजण खूप छान गप्पा मारत आहे. नंतर नंदिनी म्हणते, का हो पार्थ, तुम्हाला थोडं रम्याचं वागणं खटकतंय का? पार्थ म्हणतो, हो ना, कारण मला असं वाटतं विजय हा मुलगा खूप छान आहे, तो तिच्यावर खूप प्रेम करतो, पण रम्या त्याला फसवतीये असंच मला जाणवलं. कारण जेव्हा तुम्ही रम्याला तयार करून घेऊन आला तेव्हा विजय उभा राहिला आणि त्याच्या मनात खूप आदर आहे तिच्याबद्दल. नंदिनी म्हणते, पण मग तो 8 महिने का मागत असेल लग्न करायला? हा विषय थोडा खटकण्यासारखा आहेच ना. पार्थ म्हणत असतो, हो, पण नंदिनी म्हणते, मला असं वाटतं की हे सगळे त्याला रम्यानेच तर करायला सांगितलं नसेल. पार्थ म्हणतो, हो, मलाही तीच शंका आहे, कारण रम्याला काही त्याच्याबद्दल ओढ अशी तिच्या डोळ्यामध्ये कधी दिसलीच नाही, फक्त दिखावेपणा वाटला. आणि नंदिनी म्हणत असते, हो, पण असं जर असेल तर आपल्याला सावध व्हायला हवं, कारण रम्याने आपल्या आयुष्यामध्ये काही ढवळाढवळ करायला नको. पार्थ म्हणत असतो, पण हे काव्या आणि जीवा का विश्वास ठेवून आहे रम्यावर? नंदिनी म्हणत असते, अहो, ते त्यांचा भूतकाळ सोडून जसे समोर आले त्यांना असं वाटतंय की नवीन व्यक्ती आलेल्या आयुष्यात काहीतरी नवीन घडू शकतं आणि ते पण चांगलं, जसं की आपल्यामध्ये लग्नानंतर प्रेम झालं. पार्थ म्हणत असतो, अहो, पण ही रम्या खूप विचित्र मुलगी आहे, हे त्यांना माहीत नाही का? ती म्हणत असते, हो, पण जीवा आणि काव्याचा तिच्यावर खूप विश्वास बसलाय, तो सध्या काही जाणार नाहीये. पार्थ म्हणत असतो, पण ही रम्या एवढ्या चांगल्या मुलाला जर फसवत असेल तर हा खूप मोठा धोका पत्करणार आहे विजय. तो मुलगा खूप चांगला आहे आणि ही रम्या जर अशीच वागत राहिली तर आपल्या घराचं नाव पण खराब होऊ शकतं, कारण आपल्या कंपनीचे काही कॉन्ट्रॅक्ट त्या विजयच्या कंपनीने घेतलेले आहेत आणि बाबांचं पण नाव खराब होऊ शकतं. नंदिनी म्हणत असते, पण हे आपण असं नको होऊ द्यायला, आपण लक्ष ठेवूया. नंतर सकाळ होताना दाखवली आहे आणि इकडे परत रम्याचा सीन घेतला आहे. रम्या आता आरशात बघत असते, ती खूप सुंदर दिसते, पण तिच्या मनामध्ये वेगळेच विचार सुरू असतात. नंतर ते कटर असतं त्याने बोट कट करून घेते, ज्या बोटामध्ये अंगठी घालायची असते, कारण तिला असं वाटतं त्या बोटात अंगठी घातल्याच्या नंतर हृदयापर्यंत त्याची नस जाते, तर हे नातं तिला काही मनापासून हवं नसतं. लगेच सकाळी इकडे विजय आणि त्याच्या घरचे आलेले आहेत. मानिनी खूप छान आणि हसून विजयचं औक्षण करते आणि वसू आत्या ते सगळेच इकडे जण सगळे थांबलेले असतात आणि पार्थ आणि जीवा गुलाबाच्या पाकळ्या घेऊन उभे असतात. ते पण सगळ्यांच्या डोक्यावरून पाकळ्या उधळत आहेत आणि विजयचं खूप छान पद्धतीने स्वागत केलं आहे सगळ्यांनी. इकडे पार्थ तोपर्यंत काव्यासोबत पण रोमॅन्स करून घेतो, तिच्याजवळ जाऊन उभा राहतो, तिच्या डोक्यावर पाकळ्या टाकतो. काव्य म्हणत असते, हे काय देशमुख, आता इथे पण तुमचा बालिशपणा सुरू? पार्थ म्हणत असतो, काय होतं मग, बायको आहे ना माझी, काहीही करू शकतो मी. नंतर इकडे सगळे म्हणत असतात, झालं आता औक्षण, आणि विजयला म्हणतात, या आता घरामध्ये. आणि यांनी घरच्या घरीच एंगेजमेंटचा कार्यक्रम उरकवून घेतलाय, खूप छान केलंय, कारण उगाच खर्च कशाला. आणि रम्याला असंच हवं होतं, कारण तिने मोठा कार्यक्रम असता तर तिने परत नवीन काही खेळी खेळली असती आणि कारस्थानं करून हा डाव पण उधळून लावला असता. काव्या आणि नंदिनी परत रम्याला तयार होऊन खाली घेऊन येतात, तर तेव्हा विजय म्हणत असतात, रम्या खूप छान दिसताय तुम्ही, आणि तिच्याकडे बघतच बसतो. नंतर विजयची आई तिला औक्षण करते आणि म्हणते, खूप छान दिसतीये बाळा. पण रम्याचा विचार याच्या पार्थकडेच बघत असते आणि पार्थला पण असं वाटतं की ही काय वेगळंच मनामध्ये सुरू आहे हिच्या. काव्याला खूप आनंद होतो. काव्या म्हणते, अभिनंदन रम्या, खूप छान मुलगा मिळाला तुला. नंतर वसू आत्या खूप खुश होते, पण वसू आत्याला पण असं वाटतं की आता रम्याने काही करायला नको. अंगठी घालायच्या वेळेस रम्या बोट पुढेच करत नाही, तेव्हा सगळ्यांचे चेहरे पडतात
की आता हिच्यामध्ये काय आलंय, कारण रम्याचं काही सांगू शकत नाही ती केव्हा काय करेल तर. इकडे विजयचे पण अगदी भुवया वर जातात आणि त्याला पण असा विचार पडतो, हिला काय झालं असेल, काय ही हात पुढे करत नसेल. आणि ती जेव्हा हात दाखवते तेव्हा म्हणते, हे बघा ना, काचेची बांगडी घालताना अगदी त्याच बोटाला बांगडी लागली. विक्रम म्हणत असतात, रम्या तुला माहीत नव्हतं का उद्या आपला कार्यक्रम आहे, आणि कसलं हे वेंदळ्यासारखं काम, व्यवस्थित बघून काम करायचं ना. ती म्हणते, स्वारी मामा, पण ते अचानक झालं. इकडे विजय म्हणत असतो, जाऊ द्या, झालं तर झालं. ती म्हणते, या बोटातच अंगठी घालून एंगेजमेंट करत असतात ना. विजय म्हणतो, अहो तसं काही नाही, माझं तुमच्यावर मनापासून प्रेम आहे ना, तर मी कोणत्याही बोटात अंगठी घातली तर ती तुमच्या हृदयापर्यंत ते नातं पोहोचेलच. रम्याचा हा पण डाव फसतो आणि जीवा म्हणत असतो, विजय तिच्या करंगळीमध्ये अंगठी घालतो आणि म्हणतो की झाली आता एंगेजमेंट. रम्याला पण इथं थोडं ऑकवर्ड फील होतं आणि ती पण तिच्या बोटामध्ये अंगठी घालते. अंगठी घालायची थोडा वेळ थांबते आणि इकडे नंदिनीला उलट्या होताना दाखवल्या आहेत, जसं की ती आई होणार आहे. पण असं काही नाहीये. जेव्हा ते डॉक्टरकडे जातात तेव्हा त्यांना कळतं की नंदिनी कधीच आई होऊ शकत नाही. पण सध्या त्यांनी खूप आनंद झालेला दाखवला आहे. काव्या पण नंदिनीच्या मागे जाते आणि पार्थ म्हणत असतो, घ्या ना अंगठी वगैरे घालून. इकडे तो विजय म्हणतो की तुम्हाला काय एवढी घाई झाली देशमुख. हे पार्थला त्याचं वागणं जरा खटकतं आणि पार्थला असं वाटतं रम्याने आपल्या भूतकाळाबद्दल काही सांगितलं असेल का याला, म्हणून हा असा बोलला असेल. नंतर रम्या थोडी खाली बघते आणि ती म्हणते, येऊ द्या ना नंदिनीला. पार्थ म्हणतो, नंदिनी यायचीच काय गरज आहे, तुम्ही कार्यक्रम आटोपून टाका ना. इकडे तो विजय वेगळ्याच नजरेने पार्थकडे बघत असतो आणि घालतो फायनली अंगठी. आणि इथेच यांचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आणि नंतर असं दाखवलं आहे, नंदिनी आतमध्ये गेल्याच्या नंतर जीवा पण जातो आणि जीवा तिला घट्ट मिठी मारतो. जीवा म्हणतो, आपण जसा विचार केला होता तसंच होणार आहे आणि आपण बाळाचाच विचार करत होतो आणि लगेच गोड बातमी आपल्याला मिळाली. या आनंदामध्ये ते दोघे पण खूप खुश आहेत. पण ते जेव्हा डॉक्टरकडे जातात तेव्हा डॉक्टर त्यांना सांगतो की असं काही नाहीये, नंदिनी कधीच आई होऊ शकणार नाही. आणि तेव्हा त्यांचा खूप मूड ऑफ होणार आहे. पण आता सध्या ते दोघे पण खूप आनंदामध्ये एकमेकांना मिठी मारत आहेत. आणि जीवा म्हणतो, आता फायनली माझ्या आयुष्यामध्ये छोटी नंदिनी येणार आहे, त्यामुळे मी सगळ्यांना आनंदाची बातमी सांगून येतो. आणि खूप आनंदात तो खाली